गुड मॉर्निंग. आज आपण होम बँड वर्कआउट्स घेणार आहे. अशा पद्धतीचे बँड्स आपल्याला ऑनलाईन मिळतात आणि फार स्वस्त असतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे रंग असतात. या रंगाप्रमाणे त्याची स्ट्रेंथ किती आहे हे ठरतं. जसं आता हा ब्लू जो आहे हा कमी रेझिस्टन्स आहे आणि हा जो ब्लॅक आहे हा थोडा जास्त रेझिस्टन्स आहे. ह्या बँडचा ॲडव्हान्टेज असा असतो की आपण ह्याला कुठेही कॅरी करून घेऊन जाऊ शकतो. आपण प्रवासात आहोत, कुठे फिरायला गेलो आहे, त्यावेळेला ह्या बँड्स आपल्याला कॅरी करायला सोप्या आहेत आणि आपलं वर्कआउट आपण तिथे करून घेऊ शकतो. सो आपण आज आपले बँड वर्कआउट्स करूया. सो पहिलं वर्कआउटसाठी आपल्याला आपल्या नीच्या थोडंसं वर, गुडघ्यांच्या थोडंसं वर आपल्याला बँड आपली अडकवायची आहे आणि लॅटरल वॉक करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पोश्चरच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. टॉल पोश्चर, त्यानंतर थोडंसं आपल्याला नीमध्ये सॉफ्ट बेंड, पोश्चर इरेक्ट, फेस समोर बघायचा आणि आपल्याला लॅटरल वॉक करायचं आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. या बँड्स रबरच्या असतात, त्यामुळे आपण ज्यावेळेला पाय बाजूला टाकतो त्यावेळेला नॅचरली हा पाय आतमध्ये जाण्याची शक्यता असते. आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची आहे की आपण ज्यावेळेला पाय बाजूला टाकतो आहे त्यावेळेला हा पाय दुसऱ्या पायावर आपला नीला आउटवर्ड फोर्स असला पाहिजे. आतमध्ये गुडघे आपल्याला येऊ नाही द्यायचे आहेत. बाहेरचं प्रेशर आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. पुन्हा एक राऊंड करूया. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. साईडला जाताना बॉडी मूव्ह नाही करायची, बॉडी सेंटरला ठेवायची आपल्याला आणि मूव्ह करताना पायाने मूव्ह व्हायचं आणि बॉडी त्याच्यासोबत कॅरी अलॉंग होणार. ओके, आणखी एक राऊंड करूया. थर्ड राऊंड. पोश्चर इरेक्ट, नेक स्ट्रेट, समोर बघतो आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. One more. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके. सेकंड एक्सरसाइज. बँड्स आपल्याला इथेच ठेवायचं आहे. अराउंड नीच आपल्याला बँड ठेवायचं आहे. दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये सुरुवात आपण करत असाल तर कमी रेझिस्टन्सच्या बँडने करावी आणि विथ सपोर्टसुद्धा करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पुन्हा आपल्याला एक सेट रिपीट करायचं आहे. आपण आधीची एक्सरसाइज केली त्याने लॅटरल मसल स्ट्रॉंग होतील आणि हे जे फॉरवर्ड आपण करतो आहे याने आपल्या समोरच्या मसल स्ट्रॉंग होतील. प्रत्येक एक्सरसाइजेसचे आणखी ॲडिशनल व्हेरिएशनसुद्धा असतात, ते सुद्धा आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं करूया. सेम एक्सरसाइजेस आपण वेगवेगळ्या लेवलला बँड्स लावूनसुद्धा करू शकतो, त्यावेळेला वेगवेगळ्या मसल्स ॲक्ट करतात. ओके, 1 मोर राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. करताना आपल्याला कमरेतनं वाक नको आहे, स्ट्रेट हवं आहे आणि पाय समोर ज्या वेळेला घेतो त्यावेळेला सुद्धा कंबर वाकायला नको. 1 2
3 4 5 6 7 8 9 10. आणखी एक सेट करूया सेम एक्सरसाइजचा. आपल्याला ज्यावेळेला आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेला आपलं कोअर मसल, हे जे पोटाचे आणि पाठीचे मसल असतात, ते सुद्धा आपल्याला ॲक्टिवेट करायचे असतात. आपण लूज राहिलो शोल्डरमधनं याच्यातनं तर ते मसल ॲक्टिवेट होत नाही, फक्त पायाचे मसल ॲक्टिवेट होतील. आपण जर स्ट्रेट राहिलो, टॉल, चेस्ट आऊट आणि कोअर जर आपण आपलं ॲक्टिवेट केलं, जसं कोणी पंच करत आहे, तर तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने एक्सरसाइज करता येईल आणि पोश्चर व्यवस्थित राहील. ओके, वन मोर टाईम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बँड्स आपल्याला सेम जागी ठेवायचे आहे. आपण फ्रंट केलं आहे, आपण आता लॅटरली आपल्याला करायचं आहे सेम एक्सरसाइज. सो पोस्चर टॉल इरेक्ट, चेस्ट आउट, शोल्डर्स रिलॅक्स आणि आपल्याला हे जे पाय आहे हा बाहेरच्या डायरेक्शनने करायचा आहे, पण यावेळेला पंजा आतमध्ये ठेवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याने सुद्धा आपल्या लॅटरल मसल आणि ग्लूट्स वर्कआउट होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाचा पंजा समोर असायला हवा, लॅटरली आतमध्ये, आत किंवा बाहेर नको, स्ट्रेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणखी एकदा आपण करणार आहोत. हळूहळू आपल्याला याचे रिपिटेशन्स वाढवायचे असतात. जसं आपण 10-10 रिपिटेशनचा एक सेट करतो आहे, तर आपण 20-20 रिपिटेशनचे 2 सेट करायचे, मग 20चे 3 सेट. हळूहळू आपल्याला हे बँड्सचे रेझिस्टन्ससुद्धा वाढवायचे असतात. तर पहिल्यांदा सुरुवात करताना कमी रेझिस्टन्सच्या बँडवरून करून नंतर आपण वाढवू शकतो किंवा 2 बँड्स ॲडसुद्धा करू शकतो. लास्ट सेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, 3 सेटनंतर तुम्हाला बऱ्यापैकी मसल्स फील होतील. सेम आपल्याला बँड्स याच लेवलला ठेवून पुढचा एक्सरसाइज करायचा आहे. लास्ट बँड एक्सरसाइज. बँड सेम जागी आहे. आज ॲक्च्युली आपण वर्कआउट करताना एका जागेवर बँड ठेवून जेवढ्या एक्सरसाइज करता येत आहेत तेवढ्या आपण करतो आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बँड्स आपल्या अँकल लेवलला ठेवून ज्या ज्या एक्सरसाइजेस आहेत त्या कव्हर करू. त्यानंतर फीटला बँड्स लावून काही एक्सरसाइजेस असतात त्यासुद्धा कव्हर करू. सो हे एक्सरसाइजेस आपण रेग्युलरली घरच्या घरी करू शकतो. सो आता जी शेवटची एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपण सेम ज्या एक्सरसाइज केल्या आहेत त्याचा कॉम्बिनेशन सॉर्ट ऑफ एक्सरसाइज आहे. सो पहिली स्टेप, पाय समोर टाकायचा, बॅक 45 डिग्रीज, मग 90 डिग्रीज साईडला पाय टाकायचा, मागे 135 डिग्रीज बॅक टू पोझिशन आणि मागे 180 डिग्री बॅक टू स्टार्ट. सो 5 पोझिशनला करतो आहे आपण. 1 बॅक टू स्टार्ट, 45 बॅक टू स्टार्ट, लॅटरली 90 डिग्री बॅक टू स्टार्ट, मागे आउट बॅक टू स्टार्ट आणि स्ट्रेट मागे 180 डिग्री बॅक टू स्टार्ट. सो सर्कलला आपण 5 डायरेक्शनमध्ये डिवाईड करतो. एक समोर, मागे, साईडला आणि मध्ये 2.
दिशेसारखं. सो आपण करूया पुन्हा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. एक्सरसाइज करताना जो पाय आपण मूव्ह करतो आहे, जो दुसरा पाय जो स्टेबल आहे, त्या पायाचा गुडघा आतमध्ये जाण्याची टेंडन्सी असते. आपल्याला आपण दुसरा पाय मूव्ह करत असताना पहिल्या पायावर लक्ष ठेवून तो गुडघा आउटवर्ड, त्याच्यावर फर्म प्रेशर आपल्याला मेंटेन करायचा असतो, तो लूज नको राहायला. आपण आणखी एक सेट करूया या एक्सरसाइजचा. आणि ज्या वेळेला मी हा पाय मूव्ह करते त्यावेळेला हा पाय माझा फर्म असायला हवा ग्राउंडवर. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. जागा कमी असल्यामुळे माझा या पायाचा गुडघा काही ठिकाणी मला बेंड करावा लागतो. तुम्हाला जागेची अवेलेबिलिटी असेल तर हा पाय, दुसरा पाय बेंड न करता एक्सरसाइज करायचं ट्राय करा. या अँगलने मी करायचं ट्राय करते. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. Last. 1 2 3 4 5. जसं आपण समोर लेग रेजेस केले तसेच आपल्याला आता बॅक लेग रेजेस करायचे आहे. विथ सपोर्ट करू शकता, विदाउट सपोर्ट करू शकता. कोअर ऑलवेज एंगेज्ड, शोल्डर स्ट्रेट, पाठ ड्रॉप नको व्हायला, पोश्चर असा नको व्हायला, स्ट्रेट असायला हवं. आणि पाय आपल्याला मागे घ्यायचा आहे स्ट्रेट. नी लॉक, नीमधनं बेंड करायचं नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मसल बॉडीचा तो अमेझिंग पार्ट आहे जो वापरला तरच वाढतो. जर आपण यूज केला नाही तर मसल हळूहळू लॉस होतात आणि नंतर आपल्या मुवमेंट्स हळूहळू कमी व्हायला लागतात. सो मेनी टाईम जे आपण वयानुसार गोष्टी होत आहे हे मानतो, हे वयानुसार नसून आपल्या लॅक ऑफ एक्सरसाइजमुळे होत आहेत.
बसता न येणे, उठून बसणे अवघड जाणे, मूवमेंट थोडासा डिफिकल्ट होणे, हात देऊन उठायचं गरज पडणे, मांडी घालून न बसता येणे, हे सगळे लॅक ऑफ स्ट्रेंथ आहे मसलची. इट इज नॉट एजिंग. एजिंग रिलेटेड चेंजेस जे आहे ते आपण डिले करू शकतो बाय ॲडिंग एक्झरसाइजेस किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणखी एक सेट करूया, तिसरा लास्ट. सुरुवात करताना तुम्हाला जाणवत असेल, त्रास होत असेल तर 10-10चे 2 सेटपासून सुरुवात केली तरी चालेल, पण ह्या फार बेसिक एक्झरसाइजेस आहेत. इतके मुवमेंट्स आपण 30चे सेट सुरुवातीला विथ ब्रेक इझिली करू शकतो. लास्ट सेट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्याला फक्त हे मसलवर, आपल्या ग्लूट्सवर काम करायचं आहे. बॉडी जास्त मुवमेंट नको व्हायला किंवा लोअर बॅकला पण फार मुवमेंट नको आहे. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सुरुवातीला हे सगळे व्हिडिओज तुम्ही विदाऊट बँड जरी केले तरीही चालतात. बँड्स असण्याची आवश्यकता नाही, पण बँड्स तुम्हाला रेझिस्टन्स ॲड करायला हेल्प करेल. सो सुरुवात तुम्ही करणार असाल तर सिम्पली व्हिडिओसोबत 3-3 सेट करा. स्ट्रेंथ, मसल एकमेव प्रोटेक्शन आहे आपलं. एजिंग, हाडाचे स्नायूचे प्रॉब्लेम्स प्लस डायबिटीज, हायपरटेन्शन. मसल ही ॲक्टिव्ह मशीन आहे जी आपल्या कॅलरीज यूज करते. सो मसलचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं आपलं वेटसुद्धा वाढणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींना लक्ष द्यायचं आहे आपल्याला आणि आपल्या मसलवर जास्तीत जास्त वर्क करायचं आहे. हार्ट इज इम्पॉर्टंट, बट मसल अँड जॉईंट्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. सो स्टे फिट, स्टे हेल्दी आणि वर्कआउट करत राहा. थँक्यू सो मच.